मित्रांनो, कृष्ण जन्माष्टमी कधी आहे, पूजा केव्हा करावी, शुभ मुहूर्त कोणता आणि पूजा विधी काय? मित्रांनो, श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला जन्माष्टमीचा उत्सव साजरा केला जाणार आहे. भगवान श्रीकृष्णाची जन्मतिथी जन्माष्टमी म्हणून साजरी केली जाते. या दिवशी अनेक लोक उपवास करतात आणि भगवान श्रीकृष्णाच्या भक्तीत लीन होतात. कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी बाळकृष्णाला पाळणा सजवून त्यात तयारी करून ठेवावे आणि मनोभावे पूजन करावे. यामुळे सुख आणि सौभाग्य प्राप्त होते. कृष्ण जन्माष्टमीची तारीख, पूजा पद्धत, शुभ वेळ, कथा आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. मित्रांनो, जन्माष्टमी 2024 कधी आहे? अष्टमी तिथीचा प्रारंभ 26 ऑगस्ट 2024 सकाळी 3:39 होणार आहे. अष्टमी तिथी समाप्ती 27 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 2:19 होणार आहे. रोहिणी नक्षत्राचा प्रारंभ 26 ऑगस्ट 2024 दुपारी 3:55 होणार आहे आणि रोहिणी नक्षत्र समाप्ती 27 ऑगस्ट 2024 दुपारी 3:38 होणार आहे. आता कृष्ण जन्माष्टमीच्या पूजेचा शुभ मुहूर्त कोणता? तर मित्रांनो, पूजा वेळ आहे 26 ऑगस्टच्या दिवशी पहाटे 12:06 सुरू होईल ते 12:51 ही शुभ वेळ असणार आहे. तर 26 ऑगस्टच्या दिवशी तुम्ही रात्रीच्या 12 वाजल्यानंतर 12:06 तुम्ही पूजा सुरू करायची ते 12:51 ही पूजा तुम्ही करू शकतात आणि पूजेचा कालावधी असणार आहे 45 मिनिटांचा आणि त्या दिवशी चंद्रोदयाची वेळ असणार आहे 11:20 मित्रांनो, यावेळी योगायोग असा आहे की जन्माष्टमी म्हणजेच अष्टमी तिथी एकाच दिवशी असल्याने सर्व संत, तपस्वी आणि गृहस्थ एकाच दिवशी श्रीकृष्णाची भक्तिभावे पूजा करू शकतील. सोमवार 26 तारखेला पहाटे 3:40 अष्टमी तिथी सुरू होणार आहे. पंचांगाच्या गणितावरून दिसून येत आहे 26 तारखेला पहाटे 2:20 अष्टमी तिथी समाप्त होईल. जन्माष्टमीच्या दिवशी रोहिणी नक्षत्र दुपारी 3:55 सुरू होईल आणि 27 तारखेला दुपारी 3:38 ते संपणार आहे. मित्रांनो, श्रीकृष्ण जन्माष्टमीची पूजा पद्धत कशी? तर सकाळी लवकर उठून आंघोळ करून स्वच्छ कपडे घालावेत. त्यानंतर देवघर स्वच्छ करावे. बाळकृष्णाचा पाळणा सजवावा. भगवान श्रीकृष्णाला पंचामृत, गंगाजल आणि कच्च्या दुधाने अभिषेक करा. बाळकृष्णाला स्वच्छ वस्त्राने पुसून कपडे, बांगड्या, कानातले, मुकुट आणि फुलांच्या माळा घालाव्यात. श्रीकृष्णाला फुलांनी सजवा. नंतर त्यांना पाळण्यामध्ये बसवा आणि त्यांना झुलवायचे आहे. लहान बाळाप्रमाणे बाळकृष्णाची सेवा करा. आता तुपाचा दिवा लावून भगवंताची आरती करा. लोणी आणि साखरेची मिठाई अर्पण करा आणि क्षमा प्रार्थना करावी. आता हा पाळणा केव्हा झुलवायचा म्हणजे केव्हा हलवायचा? तर हा पाळणा हलवायचा आहे रात्री 26 तारखेला रात्री 12:06 ते 12:51 या 45 मिनिटांमध्येच तुम्ही ही पूजा विधी करायची आहे. आता आपण जाणून घेऊया कथा. श्रीकृष्णाचा जन्म कसा झाला? मित्रांनो, द्वापर काळात कंसाचे अत्याचार मर्यादे पलीकडे वाढले तेव्हा आकाशातून आवाज आला की कंसाला त्याची बहीण देवकीच्या 8व्या उदरातून जन्मलेल्या मुलाच्या हातून मरावे लागेल. हे टाळण्यासाठी कंसाने आपली बहीण देवकी आणि मेहुणा वासुदेव यांना कडेकोट बंदोबस्तात तुरुंगात डांबले. बहीण देवकीच्या पोटातून रात्री 12 वाजता श्रीकृष्णाचा जन्म झाला. हे 8वे बाळ होते. तेव्हा कारागृहातील सर्व रक्षक झोपलेले होते. मग वासुदेवांनी कंसापासून बाळकृष्णाचे रक्षण करण्यासाठी तुरुंगातून बाहेर पडून मुसळधार पावसात नंदाच्या घरी जाऊन कृष्णाच्या संगोपनाची जबाबदारी दिली आणि त्याच वेळी यशोदेच्या पोटातून पुत्रीचा जन्म झाला.